बाळाचं म्हणणं बरोबर आहे। रामजी भाऊ बरोबर म्हणतात, सगळ्यात आधी आपल्याला पाण्याचा विचार केला पाहिजे। नाही नाही, बाळाचंच म्हणणं बरोबर आहे। आपण बी त्यांच्या एरीत मेलेली जनावर टाकायला पाहिजे। जरा त्यासनी बी कळू दे की तहान काय चीज असते ते। रामजी, मी तर म्हणतो आपण बी त्यांच्या एका माणसाला धरून ठेचूया, जसं त्यांनी बाळाला ठेचलंय, आणि मग आरपारची लढाई सुरू करून टाकूया। अरे असं कसं बोलताय तुम्ही? आपण त्यांना नाही हरवू शकत, ना शक्तीमध्ये ना पैका पाण्यामध्ये। तुम्ही जरा शांत व्हा बघू। एक पर्याय आहे, आपण समदे जाऊन त्यांच्या हिरीचं पाणी भरूया। समदे एकत्र गेल्यावर कुणी भी आपल्याला नाही अडवणार। रामजी, आनंदचं म्हणणं बरोबर आहे। त्यांनी जाणून बुजून आपले एर घाण केले आहे ना व, मग आपण बी त्यांच्या एरीचं पाणी घेऊन येऊया। काय चला। पुरंजन, ह्यो काय अडचणीवरचा कायमचा इलाज नाही। तुम्ही समदे त्यांच्या हिरीवर नका जाऊ। रामजी, कायमचा असो किंवा नसो, सध्याला तरी आमच्याकडे यो एकच इलाज आहे, आणि आम्ही तो करणारच। वय रामजी, पुरंजनचं म्हणणं बरोबर आहे। जर आपण असं नाही केलं ना, तर आमच्या मोर पाण्याचा लई मोठा प्रश्न उभा राहील। चला मंडळी। पुरंजन, हे चुकीचं आहे। रामजी, काय चूक काय बरोबर सध्याला तरी आम्हाला नाही ठाऊ। त्या लोकांनी आपल्या संग चुकीचं केलंय ना, हा, मग आम्ही बी त्यांच्या संग तेच करणार, जशास तसं। चला मंडळी, चला चला चला। पुरंजन, हा चला। पुरंजन, माझं ऐक तरी। बाबा, आपल्याला त्यासनी थांबवलं पाहिजे। त्यासनी का थांबवायचं? थांबवायचं असेल तर त्या लोकांनी थांबव ना, ज्यांनी आपलं जगणं मुश्किल करून टाकलंय। जो पातूर आपण त्यासनी उत्तर देत नाही, तो पातूर ते लोक थांबायचे नाहीत। बाळात आता उत्तर द्यायचं दुसरं बी तर मार्ग आहे ना, आणि आपण उत्तर द्यायचं। तू जरा विश्रांती घे, आम्ही दोघं जाऊन त्यासनी थांबवतो। चला बाबा। प्रतिबंध लावल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया नक्कीच येईल, आणि सगळ्यात आधी प्रतिक्रिया ही असेल की ते सर्वजण एकत्र मिळून पाण्यासाठी तुमच्या विहिरीवर चाल करून येतील। परंतु त्यांचा पराभव करून त्यांना माघारी पाठवावं लागेल। एक पक्की व्यवस्था करावी लागेल की त्या लोकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि कधीच मिळू नये। तसं महाराज तुम्ही निश्चिंत राहा, पाणी नाही मिळणार त्यांना। खूप छान। पुढं नका येऊ। आमच्या हिरीवर तुमची सावली जरी पडली नव तर तांगड्या तोडून टाकू। तुम्ही लोकांनी आमच्या हिरीचं पाणी घाण केलंय, आणि तुमच्या हिरीवर आमची सावली बी पडू देत नाही। तुम्हाला जे करायचं असेल ते करा, पण आम्ही पाणी इथनच घेऊन जाणार। पुरंजन काका, पुरंजन, पुरंजन काका, पुरंजन काका, तुम्ही समदे माघारी चला। या असल्या संघर्षाला काही बी अर्थ नाही। नाही रामजी, आज माघारी नाही जाणार। या लोकांनी तंगड्या तोडायच्या आहेत ना, तोडू देत। मगुट, या पुढं, गाठीची ताकद दाखवतो तुला। असंच पाहिजे। शाबास, खूपच छान।
बस हे असंच आपल्या विहिरीचं रक्षण करत राहा एकदम तत्परतेने. आणि हे जेव्हा पाणी घ्यायला येतील ना तेव्हा त्यांना अडवू नका. सरळ त्यांच्या डोक्यात काठी हाना. एखादा माणूस मेला तर मरू देत, काही फरक पडत नाही त्यांनी. आणि ऐका, धर्माच्या रक्षणासाठी केलेला खून खून नसून ते पुण्याचं काम आहे. लढत राहा. तुम्हाला समजत का नाही? ती लोक याच संधीची वाट बघतायत आणि याचा फायदा उचलून ते लोक आपल्याला मारून टाकतील. पण आपल्याला त्यासनी जिंकू द्यायचं नाही आहे. त्यांच्या संग लढाया आपल्याला जिवंत राहायचं आहे, कारण जिवंत राहू तेव्हाच लढणार ना. भीमबाळा, जगण्यासाठी आपण किती वेळा मरायचं? हा, जोपतूर आपण त्यांच्या संग लढणं योग्य बनत नाही तोपतूर. रामजी, खरं सांगायचं तर आपण त्यांना घाबरतो. आपण घाबरतो कारण ते लोक आपल्याला घाबरवतात. अरे एवढी समधी लोक आपण गेलो होतो, जरा हिम्मत केली असती तर त्यांना आपण मारू शकलो असतो. पण नाही, माघारी आलो. रामजी, फक्त एकदा आपण त्यासनी परतून उत्तर दिलं ना तर त्या लोकांची परत हिम्मत नाही होणार आपल्याकडे डोळे वर करून बघायची. आणि मग ते लोक बी आपल्याला घाबरतील. पुरंजन, काठी भाल्याच्या लढाईनं आपण नाही जिंकू शकणार. आपल्याला मारण्याची लढाई नाही तर अशी लढाई लढावी लागल ज्यात जगणं आणि मरणं दोन्ही बी एकत्र असेल. रामजी, चुलीत गेलं तुझं मरणं आणि जगणं. लय झालं तुझं. पुरंजन, माझं ऐकून तरी घे. काय ऐकू? हा, मित्र हा याचा अर्थ हा नाही. तू जे जे बोलशील ते मी करतच राहीन. आता ही जी अडचण आहे ना ती तू तुझ्या पद्धतीने सोडव आणि मी माझ्या पद्धतीने सोडवेन. पुरंजन, अरे ऐक तरी. तुम्ही समधे आपापल्या घराला जावा आणि तुमच्याकडे जेवढं पाणी आहे त्या पाण्याने तुम्ही जेवण बनवा. गरज वाटली तर एकमेकांची मदत करा. पर तुमचं धैर्य असंच ठेवा, कारण अशा ह्या अडचणीच्या वेळी आत्मविश्वासाने हिंमत गमावून चालायचं नाही. आता पुरतं आपण समध्याने अजून एक काम करू. काय? तुम्ही समध्याने आपापली नावं लिहा. भीम, यानं काय होणार आहे? होणार. या समध्या गावात जेवढ्या बी बायका आहेत, जेवढे बी पुरुष आहेत आणि जेवढी पोरं आहेत त्या समध्यांची नावं लिहा. आणि याची सुरुवात मी माझ्या घरातनं करतो. महाराज, जसा तुम्ही विचार करत होता तसंच चालू आहे सगळं. त्या अस्पृश्य लोकांना हे कळून चुकलं आहे की यावेळी आम्ही त्यांना गावातून काढण्याच्या पूर्ण तयारीत आहोत. महाराज, पाणी तर त्यांना नाही मिळणार. मेलेल्या जनावरांच्या दुर्गंधीने त्यांच्या वस्तीतले पाणीच नाही तर हवा देखील दूषित झाली असेल. आणि आम्ही गावातल्या प्रत्येक वाटेवर निर्बंध तर घातलेलेच आहेत. आता या लोकांचं जगणं दयनीय होऊन जाईल आणि शेवटी गाव सोडून निघूनच जातील. थांब, कुठे चाललास? मला महाराजांनी भेटायचं तू आहे. नाही भेटू शकत महाराजांना. महाराज, हा रामजी सकपाळचा मुलगा भीमराव आहे. कुठल्याही कारणाशिवाय इथे येणार नाही. तो दिसायला एवढूसाच दिसतो पण एकदम चतुर मुलगा आहे तो. आपल्या बोलण्याच्या जाळात सर्वांना अडकवतो. महाराज, हे एक बरं झालं म्हणायचं का शेठजीचं पोरग बॉम्बेला परत गेलं. जेव्हा तो इथं असायचा
तेव्हा आम्ही जरा कमजोर पडायचो, कारण आम्हाला शेटजीच्या पोराची काळजी वाटायची. बरं आता कमजोर पडायचा प्रश्नच नाही. फक्त तुम्ही आदेश द्या, या भीमरावला आताच खेचून मारून टाकतो. नाही, असं काहीही करू नका. मला लहान मुलं फार आवडतात. घेऊन या त्याला. बघूया तरी असं काय आहे या मुलामध्ये की इथे सर्वांनाच त्याची भीती वाटत आहे. त्याला आशीर्वाद सुद्धा देऊया. जशी तुमची इच्छा महाराज. शेठजी चला. जेव्हा बघावं तेव्हा आपल्या लोकांची मदत करणारा आज त्यांना सोडून इथे काय करण्यासाठी आलाय? नाही म्हणजे तुझ्या त्या पुरंजन काकाचा पाय मोडलाय का अजून बी चांगलाच आहे? मोडला नसेल तर मोडून टाकू. आणि फक्त त्याचाच का, गरज पडल्यास सर्वांचेच पाय मोडून टाकू. मला महाराजांनी भेटायचं आहे. का? कारण गावात आता जे काही बी चालू आहे त्या बाबतीत तुम्हा दोघांशी बोलण्यात काय बी फायदा नाही. ठीक आहे, मग इथं सांग की महाराज संग काय बोलणार आहे ते तर तिथंच जाऊन कळल. ठीक आहे चल, पण लक्षात ठेव भीमराव, लांब उभं राहून बोलायचं. तुझा दुर्गंध आणि तुझी सावली महाराजांवर नाही पडली पाहिजे, कळलं? चल. मेलेल्या जनावरांची घाण वाटणाऱ्याला माणसाच्या घाणीचा एवढा तरस का व्हायलाय? जाऊ द्या, सोडा. तुमच्याकडे तर उत्तर नसेलच म्हणा माझ्या प्रश्नाचं. मला महाराजांनी भेटवून द्या. ठीक आहे ठीक आहे, चल. लांब ना ते, चल. चला शेठजी चल. आम्ही तर थांब. नाव काय आहे तुझं? भीमराव. संपूर्ण नाव? भीमराव आंबेडकर. आंबेडकर? माझ्या आंबेडकर गुरुजींनी हे नाव मला भेट म्हणून दिलंय. कोण आहे हा शिक्षक आंबेडकर? महाराज याच गावातील आहे. इथे शाळेत शिकवायचा. त्याची वर्तवणूक चांगली नव्हती म्हणून त्याला काढून टाकलं. आता कुठल्या तरी दुसऱ्या गावात शिकवतोय. बोलवा त्यांना. मला सुद्धा चेहरा बघायचा आहे त्या शिक्षकाचा. आंबेडकर गुरुजी लय चांगले आहेत. नेहमी चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात. ते तर दिसतच आहे. आता सांग, येथे का आला आहेस आम्हास भेटण्यासाठी? काय आहे हे? इंग्रज सरकारचा आदेश आणला आहेस का? रामजी सकपाळ, भीमाबाई सकपाळ, मीराबाई सकपाळ, बाळाराम सकपाळ, आनंदराव सकपाळ. बिजू, बिरंदर, हरिलाल, जयपाल आणि कुमनाबाई. समदे मिळून 188 लोक. त्यात 83 पुरुष, 67 बायका आणि 38 पोरं आहेत. हो, तर या सर्वांच्या वतीने माफी मागायला आला आहेस तर तू? नाही.
सांगायला आलोय का वाटेल ते होऊ द्या, यातला एक बी माणूस गाव सोडून जाणार नाही. समद्यांच्या वतीनं ह्यो शब्द आहे माझा, या भीमराव आंबेडकरचा. ए मुला, गप्प बस, नाहीतर जीभ हासडून टाकीन तुझी. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या समोर असा मूर्खासारखा बोलायची? हे माझं धाडस नाही आहे, तर माझ्या मागे उभं असलेल्या ते 188 लोकांचं धाडस आहे, ज्यांच्यासाठी मी इथं आहे. आणि हे सांगाय आलोय का तुम्ही लोकांनी लढाई सुरू केलीच आहे, तर आता आम्ही लढणार, पण हितनं कुठंच नाही जाणार. माणसास नव्हती जेव्हा माणसाची जाण, माणसाची जाण, माणसाची जाण, धरलास हात तूच फुंकलेस प्राण, फुंकलेस प्राण, फुंकलेस प्राण. ए थांब. कुठे चाललायस? महाराजांकडनं आशीर्वाद नाही घेणार? जे माझ्या सावलीपासनं बी लांब पळतात ते मला काय आशीर्वाद देणार? आहे भीमराव, याची काळजी तू नका करू, त्याची व्यवस्था आम्ही करतो. का महाराज तुला न शिवता आशीर्वाद कसा देतील? जसा तुझ्या भावाला आणि तुझ्या बापाला दिला होता तसंच तुला बी देतील. बाबा तुम्ही सांगा ना, का आपल्याला असं काय केलं पाहिजे ज्यामुळे बाळादादा संघ जे झालं ते पुन्हा कुणा संघ नाही होणार? महाराज येवा. ये झोप इथे. कसं? जसा घरात झोपतस ना तसा इथं जमिनीवर झोप. एकदा तुम्ही झोपून दावा की. आहे भीमराव, यो काय येडेपणा आहे? मंगेश, जा झोपून दाखव. आशेजी झोपून दाखव. बघितलं, समजलं? ये झोप इथं. झोपू शकतो, पण आशीर्वादासाठी नाही, तर पाण्यासाठी. तुम्ही आशीर्वाद द्यायच्या बदल्यात माझ्या समद्या बांधवासनी पाणी द्यायचा शब्द देत असाल तर आत्या मी इथं झोपतो. हे कदापि शक्य नाही. मग मी बी इथं झोपू नाही शकत. महाराज, फक्त तुम्ही एकदा आदेश द्या. या भीमरावला पकडून जर का तुमच्या पायावर नाक घासायला नाही लावलं तर मग विचारा. नाही, त्याची काही गरज नाहीये. सगळ्यात आधी त्या शिक्षकाला बोलवा जो याला शिकवत आहे. कुणाला? त्या आंबेडकर गुरुजीला?
हो, त्यालाच. मला हे जाणून घ्यायचं आहे, काय तो आपल्या समाजाच्या अंतर्गत जातीय आंदोलन तर भडकवत नाहीये ना? जशी तुमची इच्छा महाराज.